हाय, हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर मस्त सकाळ झाली आहे आणि आता बघा सगळीकडे धूर बघायला मिळेल. तर आता दाढी वगैरे म्हणजे जाळायला लागल्यात. तर मी आता सकाळीच आले घर काढायला. आपल्याला ऑर्डर आली आहे ओला घर. तर आता ते काढणार आहोत आपण. तर बघा पूर्ण कशा पद्धतीने आम्ही घर काढतो. आमच्याकडे मशीनसुद्धा आहे, पण आम्ही हाताने पटकन म्हणजे कसं पटकन होतं त्याच्यामुळे हातानेच आम्ही हे करतो. गेल्या वर्षी पण बघितलं असेल तुम्ही. तर आपली जी टेक्निक आहे तीच आपण वापरणार आहोत. सो तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर पप्पा कट करून देत आहेत आणि मी आतलं घर काढणार. तर चला दाखवते तुम्हाला. आणि नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही लोकं ना बघता आणि सोडून देता, त्याच्यामुळे असं करू नका. एक साधा टच करायचं आहे फक्त सबस्क्राईबच्या इथे, तेवढं करा. तर चला आपण जाऊया. तर हे बघा आपलं आता एक अर्धा किलो तरी काढून झालेले आहेत. आणि हे बघा मी हाताला हँगलोज ते छोटे मिळतात ना बोटांचे, ते लावलेत जेणेकरून चीक लागू नये, कारण की ह्याच बोटांचा जास्ती वापर केला जातो. आणि इकडे कटिंगचं काम चालू आहे. आता इकडे तसं बघायला गेलं तर सगळ्याच काजू काय आपल्या काय जून नाही आहे, त्याच्यामध्ये एखाद दुसरी कोवळी असते. तर हा घर पण आपण साईडला काढला तर आपण हा घरी नेऊन भाजीसुद्धा करू शकतो. आणि हा बघा घर तर मस्त आहे घर. ह्यावेळेस आहे बघा आता 5 किलोची ऑर्डर आहे आपल्याला, त्याच्यामुळे आपल्याला हे एवढ्या काजू हे करायच्यात. जसं की तर 5 किलो घर आहेत ना, तरी एक 10-15 किलो तरी काजू लागतील, जास्ती लागतील. तर मी तुम्हाला अंदाज सांगितला फक्त 15 ते 20 किलो काजू तेवढे लागेलच, म्हणजे 5 किलोला. तर आता आपले अर्धा किलो तरी झालेत, फ्रीजमध्ये करून ठेवलेले आहेत. आणि ते आता मी काढायला घेतलेत बघा. तर माझ्याकडे काय काय साहित्य आहे ते पण तुम्हाला दाखवते. तर हे बघू शकता, हे कट करायचं हे आहे. हे पण आम्ही इथे घरच्या घरीच बनवलेलं आहे. हे आमचं दुकान आहे, तर दुकानामध्येच आम्ही दरवेळेस हे करतो, घर काढतो. तर ह्या काल आणलेल्या काजू आहेत, थोड्या नरम झाल्या, त्याच्यामुळे कसं जो काही चीक आहे तो आकसला, त्याच्यामुळे जास्ती चीक काय लागत नाही आहे. तर अशा पद्धतीने बघा इकडे पण माझ्याकडे हे आहे, जेणेकरून थोडं काढायला बरं पडतं, जास्ती जोर नाही लावावं लागत. तर अशा पद्धतीने पहिलीच ऑर्डर आपल्याला आलेली आहे काजूंची 5 किलोच्या गरांची. तर आता 1200 1000 वगैरे असा दर आहे, तर त्यानुसार आपण देणार आहोत. तर इकडे बघा ह्याच्यासाठी वेगळं आहे, सालांसाठी वेगळं, त्याच्यानंतर ह्याच्यासाठी ठेवायसाठी वेगळं. ह्याच्यामध्ये आपण जो हे वापरलेला आहे ना, म्हणजे हाताला लावायला, तर इथे आहे ना आपण एरंडेल तेल वापरलेलं आहे. जर चीक लागलाच हाताला तर आपण एरंडेल तेल लावणार आहोत. तर असे सगळे आम्ही हे करून ठेवले नाही. मशीन पण आहे, पण मशीनवरनं खूप वेळ जातो, त्याच्यामुळे ना हे कसं कट केलं आणि 2 माणसं तरी लागतात. तर पप्पा कट करतात आणि मी इकडे घर काढते. तर इकडे बघा मी आता घर किती चांगले काढलेले आहेत. तशा बघायला गेलं तर काजू थोड्या अजून कोवळ्या आहेत, पण ठीक आहे, अगदीच काय एवढं हे नाही आहेत. तर ह्या बघा इकडे सगळ्या ठेवलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने आपण सगळं आता इथे काम चालू आहे. तर भेटू थोड्या वेळाने. आता हे कापले कसे जातात ना ते पण बघा. म्हणजे ही थोडी वेगळी टेक्निक आहे. आपल्याकडे मशीन पण आहे, पण आपण मशीनचा जास्त काही वापर करत नाही, कारण की त्याला खूप वेळ जातो. म्हणजे आता तसं बघायला गेलं तर सगळेजण मशीनच यूज करतात, ज्यांचा हा व्यवसाय आहे ते लोकं. पण आम्हाला ही पद्धत सोपी वाटते, त्याच्यामुळे आम्ही ही पद्धत वापरतो. सो डोळा काढायचा, डोळा काढल्यानंतर वरती फक्त थोडा कट द्यायचा आणि त्याच्यानंतर इझिली दोन्ही हाताने पिचकून बी बाहेर येते, म्हणजेच काय अख्खा घर बाहेर येतो. तर आम्हाला ही पद्धत योग्य वाटते. मेन म्हणजे जो डोळा असतो ना काजूचा मधला, तो काढावा लागतो, कारण की तिथे काजू एकदम अटॅच असते, म्हणजे घट्ट असते, त्याच्यामुळे तो डोळा काढला की काजू सैल होते आणि इझिली घर असतो तो येतो. तर ही पद्धत आम्हाला आवडते. म्हणजे आम्ही 2-3 वर्षे हीच पद्धत वापरतो, त्याच्यामुळे आम्ही ही पद्धत वापरून घर काढतो. तर आपली 5 किलोची ऑर्डर आहे. तर आज जेवढे आपले काढून होतील तेवढे आपण काढणार आहोत आणि बाकीचे मग थोडं उद्या काढणार, कारण की आपल्याला परवाला ऑर्डर कंप्लीट करून द्यायची आहे. तर मजा आली काढायला, कारण की पहिली ऑर्डर आहे आणि मोठी ऑर्डर आहे 5 किलो. म्हणजे तसं बघायला गेलं तर त्यामागे ना खूप मेहनत आहे, कारण की हे ना असं वरवर खूप छान दिसतं, पण मेहनत पण खूप आहे, पिचकावी लागते काजू. तर ही पद्धत आम्ही ट्राय केलेली आहे. आणि जी काही हत्यारं दिसत आहेत ना, तुम्ही आधी पण बघितलं असेल, ही हत्यारं आपण घरीच बनवलेली आहेत. तर हे त्याच्यामुळे बाहेरून काय आपण आणलेली नाही आहेत, त्याच्यामुळे आपण घरच्या घरीच हे केलेले आहेत. तर मी एका साईडला घर पण काढते आहे. तर एका साईडला घर पण काढून होत आहेत, एका साईडला कट पण होत आहेत. तर अशा पद्धतीने आपण ही टेक्निक वापरून काजू घर काढलेले आहेत. आता तरी तसं बघायला गेलं तर घरांचा भाव एक 1200 वगैरे आहे. थोड्या दिवसांनी थोडा कमी पण होईल, कारण की ओल्या काजूंचा जो काही दर आहे, अख्खा ओला काजू आपण जो 200 रुपयाला विकतो, तो आता एक 200 म्हणजे 200-250 होता, सो 200 ते आता आले आहे. त्यांना 15 दिवसांनी 20 दिवसांनी ना त्यांचा जो काही दर असतो ना तो घटत जातो. तर इथे आपले सगळे हत्यारं आहेत, सगळं आहे, एरंडेल तेलसुद्धा आहे, तर याचा आपण वापर करतो. तर अशा पद्धतीने आपले जे काही काजू घर आहेत ते आता काढून होतील.
खाली चीक लागू नये ना त्याच्यामुळे आपण खाली गोंदा टाकलेला आहे, कारण की कोबा आहे आपला त्याच्यामुळे. आणि हे आमचं दुकान आहे, तुम्ही बघितलं असेल तर त्याच्यामध्येच आम्ही हे घर वगैरे सगळे काढतो. आणि हे जे आपले आहेत ना, हे आपण मार्केटमध्ये देतो असे पॅक करून. म्हणजे हे 200 रुपये किलो आहेत आता तरी मार्केटमध्ये. 250 होता पण आता भाव थोडा कमी झाला आहे. तर असे बॅग करतो. एक 14-15 किलो काजू आहेत या. तर दिवसाला आपले एवढ्या काजू जातात, कधी कधी जास्ती पण जातात, कधी कधी तेवढा जात पण नाही. सो अशा पद्धतीने हे आपण बांधतो. कारण की हे आपण का बॅग वापरतो, कारण की ना ह्यांना हवा लागते. जर ह्यांना हवा नाही लागली ना बाहेरची, तर मग ते एकदम काळ्या पडतात काजू. आणि जर आपण पिशव्यामध्ये जर बांधून ठेवलं तर ते शेदिवणार, पाणी सुटणार. त्याच्यामुळे हे आपण अशा पिशव्या वापरतो. तर हे बघा इथे आपले घर 1-1.5 किलो तरी काढून झालेले आहेत. सो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तो पुढचा भाग पण लवकरच येईल. आपली जी काही काजूची ऑर्डर आहे ती कंप्लीट पण होईल. सो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर हे 1.5 किलो आपले काढून झालेले आहेत घर. तर चला, बाय बाय.